इहलोकीचा हा देह 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 देवईची ताटी पाहे देवईची ताटी पाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो देव पाहे इच्छिताची देव पाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दासवी ठोवाचे झालो
देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायाचा अभंग 4 चरणाचा आणि तुकोबराया या अभंगाबाबत मनुष्य देह धारण करून जन्माला आला. जर देवाच्या कामी आला आणि देशाच्या कामी आला त्याला तुकोबराया धन्यता देतात. विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी संगतिया राजा कृपादाने गतीचा विचारू राजा कृपादाने गतीचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका राजा कृपादाने गतीचा विचारू राजा कृपादाने गतीचा विचारू लोकीचा हा देह तर बेसाने विकून देव इच्छिता ती पाहे प्राप्त प्रसंगी थोडा अजून विकून सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायाचा. ज्या निमित्तानं हा कीर्तन सोहळा आयोजित झाला हिंदू धर्माचं दैवत ज्या दैवतामुळं अंगणातली तुळस मंदिराचे कळस आणि आज तुम्हाला आम्हाला कीर्तनात बसता येतं. हिंदू धर्माचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्या निमित्तानं हा कीर्तन सोहळा गावकऱ्याच्या वतीनं आयोजित केला. त्याबद्दल सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विठाला माणसाचं वर्णन नाही त्याच्या कार्याचं वर्णन असतं. आज ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला गावकऱ्याच्या तरुण वर्गाच्या अनुमतीनं ही सेवा मला देण्यात आली. येण्याचा योग आला. आमचे परमश्री सचिन भाऊ असतील त्यांची मित्रमंडळी या सर्वांच्या सानिध्यामधून आत्ता ज्यांचा परिचय झाला गुरुजी या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देऊन सुंदर असं नियोजन छोटं मोजकं ज्यांची उत्कृष्ट अशी सिस्टम आहे त्यांना तर कोटी कोटी धन्यवाद देतो. सकाळपासून 4था कार्यक्रम आहे. मागच्या कीर्तनाची कसर तुमच्यामुळे निघणार आहे. 2 चांगले हरकत नाही. आमचे आदरणीय चौकदार बाबा दोन्ही माईकवरले महाराज विनेकरी बाबा पीटी मास्तर सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला या अभंगामध्ये तुकोबराया देहाचं महत्व सांगतात. थोडं पहिल्या चरणामध्ये तुम्हाला देहावर बोलणार आहे आणि नंतर दुसऱ्या चरणामध्ये शिवचरित्राकडे येणार. वाटायला नको सुरुवात कशी झाली, कारण की सगळ्याला सगळी भक्ती आवडते असं नाही. कोणाला देशभक्ती पाहिजे, कोणाला कीर्तन पाहिजे, प्रत्येक ऐकणाऱ्याचे प्रकार वेगळे वेगळे.
कोणाला कोणची भाजी आवडती, कोणाला कोणची आवडती, कोणाला कोणची आवडती, ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार. विठाला विठाला तुकोबाराय सुरुवातीला या देहाचं महत्व सांगतात. त्रस्त झालेले लोक या देहाला, पण हा किती किमतीचा देह आहे याचा जर सदुपयोग केला तर जन्मजन्माची तुमची कीर्ती उरत आहे. पण त्याकरता पहिला देह काय हा कळायला पाहिजे. ज्यांची आप जयंती साजरी करतो यांना देह कळाला, जन्माला कशासाठी कळलं. म्हणून आज अनेक राजे होऊन गेले, पण आजही त्यांची कीर्ती शिल्लक आहे. विठाला या देहाचं महत्व कळलं पाहिजे. त्रस्त झालेला समाज तुकोबारायाकडे गेला. तुकोबाराया आम्हाला देह नकोय आहे. अरे तुम्हाला देह नकोय, पण हा देहाची इच्छा देव लोक करतात. कशासाठी करतात. या देहाला आल्याच्या नंतर जे करता येतं ते देवाला सुद्धा येत नाही. भगवान श्रीकृष्णाला युद्ध करून घेता आलं, पण देशाच्या कामी नाही येता आलं. विठाला एवढं महत्व या देहाला आहे. तुम्हाला हा देह सहज मिळाला नाही. तुमचे 4 सूत्र एकत्र आले त्यावेळी देह मिळाला. पाप पुण्य कर्म आणि वासना. पाप पुण्य करुणे जन्म येतो प्राणी. 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 धरले आहे ओनी भारी केले. धरले आहे ओढे भाले केले. पाप पुण्य करुणे जन्म येतो प्राणी. पाप पुण्य करुणे जन्म येतो प्राणी. पाप पुण्य कर्म वासना एकत्र आली, मग देहाची प्राप्ती झाली. मग देह मिळाला, एकतर देवाच्या कामिया नाहीतर देशाच्या कामिया. विठाला त्रस्त झाले लोक. तुकोबाराय देह नको. तुकोबाराय उपदेश करतात सहज मिळत नाही. मिळाला तर त्याचा सदुपयोग करता आला पाहिजे. मग तुकोबाराया तुम्ही म्हणता देव लोक या देहाची इच्छा करतात. पटत नाही आम्हाला. का पटत नाही. देवाला कसलीच कमी नाही, समाजाला सगळं कमी पडलेलं आहे खाली. देवाला पिण्याकरता अमृत आहे आणि माणसाला पिण्याकरता काय येणे करी बाबा. हा समजून घ्यायचे. मग तरी देवानं काय इच्छा करावं त्याचं कारण आहे का. बरं पटलंही असतं, पण तुकोबाराया हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाला. चरणात रे गणपतीकांचा बाला. प्रवर दुर्गंधी रे मंगळतीचा बाला. मंगळतीचा बाला. हरे हरिहारा चरण जाई गोविंदा. एकतर देवाच्या कामिया किंवा देशाच्या कामिया. स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा. एक तर देवाला शरण जा, नाही तर देशाचे दास व्हा. विठाला या देहाला आल्याच्या नंतर
जे करता येतं ते देवाला येत नाही. ऐका ध्यान देऊन. या देहाला आल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला जे करता येतं ते देवाला येत नाही. या देहाला आल्याच्या नंतर भूदान करता येतं. या देहाला आल्याच्या नंतर अन्नदान करता येतं. या देहाला आल्याच्या नंतर गोदान करता येतं. या देहाला आल्याच्या नंतर कन्यादान करता येतं. या देहाला आल्याच्या नंतर देशासाठी बलिदान करता येतं. विठ्ठला 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 या देहाला आल्याच्या नंतर शेजाऱ्याचा कापूस असता येतो. बरोबर आहे. या देहाला आल्याच्या नंतर सोयरीक मोडता येते. याच्यासाठी का नाही, या देहाचं महत्व समजून घ्या. विठ्ठला 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 या देहाला आल्याच्या नंतर भूदान, या देहाला आल्याच्या अन्नदान, कन्यादान, बलिदान करता येतं. ते देवाला येत नाही म्हणून देव लोक या देहाची इच्छा. इहलोकी चाहते 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 देव इच्छिता ती पाहे. इहलोकी चाहते देव इच्छिता ती पाहे. धन आभे धन आभे धन आभे जलमालो धन आभे जलमालो धन आभे जलमालो धन आभे जलमालो. इहलोकी चाहते देव इच्छिता ती पाहे. इहलोकी चाहते देव इच्छिता ती पाहे. धन आभे जलमालो धन आभे जलमालो धन आभे जलमालो धन आभे जलमालो. इह लोकीचा देह देव इच्छिता ती पाहे. एवढं महत्व या देहाला आहे. तुम्हाला आम्हाला जे करता येतं ना देह मिळाल्याच्या नंतर ती देव लोकाला सुद्धा करता येत नाही. म्हणून देव लोक तुमच्या आमच्या देहाची इच्छा करतात. कीर्ती शूरांची वीरांची उरत असते. देवाची कीर्ती नाही सांगितली, शूरावीरांची कीर्ती सांगितली. जे जन्माला आले, जे देवाच्या कामी आले, जे देशाच्या कामी आले त्यांना धन्यता आहे. ज्यांनी संसार केला त्यांना धन्यता नाहीये. विठ्ठला विठ्ठला देह अनेकाला मिळाला. हा देह अनेकाला मिळाला पण कळाला नाही. मिळाला कळाला नाही, आला तसाच घातला. आणि ज्याला कळाला ते देवाच्या कामी आले आणि देशाच्या कामी आले. विठ्ठला विठ्ठला आला तसा घातला काही ना. हा देह मिळाला पण जसा आला तसाच घातला. गुरु दोघ जण भाऊ होते, वायली निघले दोघं, मध्ये भीत घातली दोघाच्या 4 इंची इटाची, त्याच्यामध्ये 1.5 इंची पाईप टाकला पाणी जाण्याकरता. उंदर याच्या घरात झाले आणि उंदर त्याच्या घरात झाले दोघाच्या. उंदर म्हणजे कोण मी सांगतो, लावून घ्या जा तुम्ही आम्ही उंदर आहे आणि देव हा काळरूपी बोके. दोघाच्या घरात उंदर झाले.
दोन्ही उंदराचा जे हरी झाला एक दिवस. एकाचा आवाज खोल गेलता, तो म्हणे लय आवाज खोल गेला. ते म्हणे याच्या घरात खायला काहीच नाही म्हणे. ते म्हणे ये 8-4 दिवस माहिती. कोण म्हणतं? उंदीर. ह्या उंदरानं बायका पोराला विचारलं, त्यानं बोललं मी जाऊ म्हणे त्याच्याकडं. उंदीर ती म्हणे जा आपण वाटण पिऊ घेऊ नका म्हणे. ती म्हणे आता कोण पाजणार आहे मला, आता का पाजाच टाइम राहिला. त्या पैपातून पलीकडे गेला, 2-4 महिने राहिला, तयार झाला आणि एक दिवस याला म्हणे घरची आठवण येते, जाऊ कमी भेटायला. ते म्हणे जाय. जिथून आला तिथून जाय. पैपातून जायला लागला, त्याचं मुंडकं फसलं, जाता येईना. ते म्हणे काय करू? तुम्ही 4 महिने काही खाऊ नको आता, श्रवण भाद्रपद अश्विन कार्तिक. जसा हे तसाच झाला आणि पैपातून पलीकडे गेला. तसा तुम्हाला अनेक जणाला हा देह मिळाला पण कळाला नाही, आला तसाच घातला. विठाला म्हणून तुकोबरायाने देहाचं वर्णन करताना पहिलं जागृती केली. देह किती महत्वाचा आहे. मग तुकोबराया देह जरी अनेकाला मिळाला पण तुम्ही धन्यता दिली तुकोबराया. तुकोबरायानं ज्यांना संसार केला याला धन्यता नाही दिली. जे देवाच्या कामी देशाच्या कामी आले त्यांना धन्यता दिली. धन्य आम्ही जन्मालो, 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 दास विठोबात झालो, दास विठोबात झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. धन्यता कोणाला आहे? न होणारं काम जो करतो त्याला धन्यता आहे. होणाऱ्या कामाला धन्यता नाही. सहज जो करतो याला धन्यता नाही. न होणारं काम जो करतो त्याला धन्यता आहे. धन्यता कोणाला? हिंदवी स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज. धन्यता कोणाला? स्वतःच्या मुलाचं लग्न पाठीमागं ठेवलं तानाजी मालुसरे. धन्यता कोणाला? जीवावर उदार झाला शिवा काशी. धन्यता. धन्यता कोणाला? बाजीप्रभू देशपांडे. धन्यता. विठाला 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 विठाला. देशाच्या कामी आले धन्यता आणि देवाच्या कामी आले धन्यता. हनुमंतरायाला धन्यता, सावता महाराजाच्या आई वडिलाला धन्यता, तुकोबरायाला धन्यता. विठाला विठाला. धन्य जन्म आणि दास. धन्य जन्म आणि दास 3 शब्द महत्वाचे या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. न होणारं काम करतो तो धन्य. देवाचा दास झाला तो धन्य. देशाचा दास झाला तो धन्य. संसाराचा दास त्याला धन्यता नाही. त्याला तुकाराम महाराज गाढव म्हणले. गाढव का रे दास होशी संसाराचा घर. 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 दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया. का रे दास होशी संसाराचा घर. का रे दास
विचार केला आतापर्यंत कोणी म्हणलं नाही धन्य आहे आमचा म्हातारा, नाही. त्याला संसाराच्या दासाला खर म्हणजे गाढव, पण देशाच्या आणि देवाच्या दासाला कोणी अजून गाढव नाही म्हणलं. हा, त्यांच्या जयंत्या साजऱ्या होत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या होत्या. विठाला 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 विठाला. देवाचं दास कोण झालं त्याला धन्यता आहे, पुरावा पटवून देतो. आणि देशाचं दास कोण झालं त्याला धन्यता आहे. देवाचा दास होण्यामध्ये नंबर लागतो हनुमंतरायाचा. धन्य जन्म आणि दास. प्रभू रामचंद्र राजे झाले, सिंहासनावर बसले आणि बक्षीस वाटायचा कार्यक्रम ठेवला. सगळ्याला बक्षीस दिलं, पण हनुमंतरायाला काय द्यावा म्हणून नवरत्नाचा हार दिला. पहिलं देवाचा दास सांगतो. हनुमंतरायानं हार घेतला आणि एक एक मणी फोडून पाहायला लागले. सीतामाईनं विचार केला देवाच्या संगतीत राहिला पण नाही सुधारला म्हणे, माकड ते माकड राहिलं म्हणे. असे लई चांगल्याच्या संगतीत राहिले, नाही सुधारले लोक. नाही सुधरत. का सुधरत नाही लोक? ज्या येवणीमध्ये गेलं त्या येवणीमध्ये गोड लागत लोकाला, म्हणून लोक सुधरत नाही. किती उपदेश करा. एक राजा, त्याला स्वप्न पडलं मी 13 दिवसात मरणार आहे आणि नंतर मी डुकराची येवणीला जाणार आहे आणि ती डुकरीन गावातच राहणार आहे. इथं सांगू का, गावातच राहणार आहे. तिला 12 पिल्ल होणार आहे आणि त्याच्यातला एक मी राहणार आहे. त्यानं पोराला सांगितलं अरे असं असं होणार आहे, मा 13वा झाला मला मारून टाक. लोक का सुधरत नाही? पोरग म्हणे बरोबर आहे, 13 दिवसात मेलं आणि 13वा झाला आणि याच्या ध्यानात आलं म्हातारा डुकराची येवणीला जाणार आहे. डुकरीन गावात राहणार. इला विचार त्याला विचार. एक जण म्हणे आई त्या पाटलाच्या पडक्या वाड्यात डुकरीन जाय तिकडे पाय. आवाज येतो. गेला टोकाना असं उचकलं, पाहिलं 1 4 8 12 पिल्ल दिसले त्याला. ते म्हणे 12 आहे पण याच्यातलं आपलं म्हातारं कोणतंही नेमकं कस काय ओळखायचं? आणि दुसऱ्याचं मारलं मग. पण त्या 12 पिल्लामध्ये एक गवळं बांड पिल्लू होतं. बांड कळतं का? बांड. ते म्हणे बरोबर आपलंच म्हातारं असलं पाहिजे म्हणे, कारण त्याला माहिती होतं म्हातारं कसं होतं. म्हातारं एवढं चमत्कारी होतं, सोयरिकीला जायचं लोक त्याला चोरून जात होते आणि तो जर बाहेर निघाला तर कोंबड्या लपून बसत होते. लागला त्याच्या मागे 2 किलोमीटर गेला आणि त्याला वाचा फुटली, मारू नको. का? अरे ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस माणूस होतो. आता एवढं सोके म्हणे खायचं नाली तोंड घालून पडायचं काम आहे. म्हणजे ज्याच्यात गेलं ते गोड वाटत, म्हणून लोक उपदेशांना सुधरत नाही. हनुमंतराय म्हणल्या सीतामाईला, आई साहेब माकड म्हणता कोणला? देवाचा दास. धन्यता. न होणार काम हनुमंतरायानं केलं. का धन्यता आहे हनुमंतरायाला? उघडून आपली छाती. का धन्यता आहे? जे रामाला जमलं नाही ते दासाला जमलं. रामाला जाण्याकरता सेतू बांधावा लागला, हनुमंतरायांना उड्डाण मारलं, म्हणून दासाला धन्यता. राम भरताची भेट घडून आणली म्हणून धन्यता. राम सुग्रीवाची भेट घडून आणली म्हणून धन्यता. सीतामाईचा शोध लावला म्हणून धन्यता. एवढंच नाही, आई साहेब माकड म्हणता कोणला? राम पाहतो. अरे मन्या जर राम नाही तर आई कुठे? उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान. एक मुखान बोला बोला दे हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान. अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान. एक मुखान बोला बोला दे हनुमान. एक मुखान बोला बोला दे हनुमान. बराबर हात. हनुमंतरायाला का धन्यता? धन्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया. बालपणी गेला से तो सूर्याला धराया. बालपणी गेला से तो सूर्याला धराया.
थरारा तुझ्या परिणामाचा रे आजोने दरारा तुझ्या परिणामाचा रे आजोने दरारा हनुमंतरायाला का धन्यता अरे रामाच्या नगरीत भजन केलं याच्यात नवल नाही रावणाच्या नगरीत भजन केलं आपल्या देशाच्या जवानाला धन्यता का धन्यता चितामाई शोधासाठी गाठली सलंका तिथे राम नामाचा तो वाजविला डंका तिथे राम नामाचा तो वाजविला डंका हार तुला नवरत्नाचा जानकी घातला पाहिले फोडून होती राम कुठे आणला उघडून आपली छाती गाविले प्रभू भगवान एक मुखान बोला बोला हे जे हनुमान एक मुखान बोला बोला हे जे हनुमान अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान एक मुखान बोला बोला हे जे हनुमान एक मुखान बोला बोला हे जे हनुमान राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जन्म जन्म की खोज बताए राम से चल के राम पे आए जन्म जन्म की खोज बताए राम से चल के राम पे आए प्रेम कोई हम और न जाने राम से रूठे राम से मारे राम जिया की करुण कहानी एक है चंदन एक है पार राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम हरे अनंत हरि कथा अनंत कहे सुनहि बहु विधि सब संता राम रतन धन जो कोई पाए जीवन भर रामायण गाए मंगल भवन अमंगल हारी प्रभु दशरथ अजय बिहारी राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम हम कथा सुनाए राम सकल गुण धाम की हम कथा सुनाए राम सकल गुण धाम की हे रामायण है पुण्य कथा हे राम की हे रामायण है पुण्य कथा हे राम की हम कथा सुनाए राम सकल गुण धाम की हे रामायण है पुण्य कथा हे राम की हे रामायण है पुण्य कथा हे राम की जम्बूद्वीपे भरत खंडे आर्यावर्ते भारत वर्षे एक नगरी है विख्यात अयोध्या यही जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की यही जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की ये रामायण है पुण्य कथा हे राम की ये रामायण है पुण्य कथा हे
शिवाचे दास यांना जय म्हणायचं सांगावं लागत नाही. देशाचा दास. आज न कळत कळत कोणी जरी म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज की जे आपल्या तोंडातून कधी बाहेर पडत कळत सुद्धा नाही. हे देशाचे दास, हे देशाच्या कामी आले म्हणून धन्यता आहे. काय केलं शिवाजी महाराजांनी? शिवाजी महाराज डगमगणारे नव्हते, शिवाजी महाराज लढणारे होते. युरोपचा इतिहासकार म्हणतो अरे छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर शिवचरित्र आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो असतो. पण शिवचरित्र डोक्यावर घेऊन नाचायचं नसून डोक्यात आणून आचरणात आणायचं, असं ते शिवचरित्र आहे. विठाला 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 धन्य आम्ही जन्मा आलो. जन्म एक पुण्यवान जन्माला आला कुळाचा उद्धार होतो, एक मूर्ख जन्माला आला कुळाचा नाश होतो. दुर्योधन जन्माला आला कुळाचा नाश झाला. भक्त प्रल्हाद जन्माला आले उद्धार झाला. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले कुळाचा उद्धार झाला. याच्यात नवल नाही, देशाचा उद्धार झाला. विठाला विठाला ज्या वेळेस शिवाजी राजाची कीर्ती वाढायला लागली, धर्म बुडायला लागलं का देव अवतार धारण करतो, आणि समाज बुडायला लागला का संत अवतार धारण करतो. कारण देवाचं ब्रीद वाक्य ते भक्ताचं रक्षण करणं आणि दुर्जनाचा नाश करणं. धर्म बुडायला लागला का देवाला अवतार धारण करणं. जब जब होई धर्म की हानि बाधई असुर अधम अभिमानी तब तब धरि प्रभु विविध शरीरा हारहि कृपा निधि सजन पीरा मंगल भवन अमंगल हारी द्रवहु तुलशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. इतिहासकार सांगतो छत्रपती शिवाजी महाराज भगवान शंकराचा अवतार, शिवाचा अवतार. धर्म बुडायला लागला तर देवाला अवताराला यावं लागत. यव्वनाचं राज्य चालू झालं, मुघलांचं राज्य चालू झालं, यज्ञ बंद पडायला लागली. छत्रपती शिवरायाला अवतार धारण करावं लागला. विठाला कीर्ती वाढली आणि निजामशाहच्या दरबारामध्ये बैठक भरवली. कोण जाणार शिवाजीला पकडण्याकरता, कोणी तयार होईना. आणि तेवढ्यामध्ये एक बल्लाढ्य ताकदीचा शूर योद्धा तबकामध्ये ठेवलेला विडा उचलताना म्हणाला, मैं लावूंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. आणि पैजेचा विडा उचलला. साधा नव्हता. आज कोणा जर सांगितलं त्या काळामध्ये ताकदीचा वीर कोणी असेल तर त्याचं नाव होतं अफजल खान. विडा उचलला गेला आणि त्याचं मुहूर्त पाहण्याकरता काजीला बोलवण्यात आलं. आणि ज्या वेळेस काजीनं मुहूर्त पाहिलं त्यावेळेस सांगितलं, खान साहब शिवाजी को पकड़ने को मत जाओ, आपके साथ दगा होने वाला है. आणि हे ऐकल्याच्या नंतर खानाचा क्रोध खवळला. पकवादाचा आवाज, टाळ वाजा टाळ. चाटी खानाचा क्रोध खवळला. काजीच्या धर्म मुंडीला
खानाचा क्रोध अनावर झाला. खानानं काय केलं, त्या काजीच्या मुंडीला धरलं, जमिनीवर आपटलं आणि काजीचा प्राण घेतला. तेवढ्यामध्ये खानाच्या एवढ्या पत्न्या होत्या, 65 पत्न्या, त्या आडव्या आल्या. शिवाजी का पीछा मत करो, पण खानानं ऐकलं नाही. त्या सगळ्या बायका एका विहिरीमध्ये मारून टाकल्या. त्या बावडीचं नाव होतं खून बावडी. आणि खान शिवाजी राजाला पकडण्याकरता महाराष्ट्राच्या दिशेनं कूच करायला लागला. आणि सुरुवातीला खान तुळजापूर मार्गी शिवाजी राजाला पकडण्याकरता निघाला. आणि शिवाजी राजाला कळलं की सर्वच लढाया तलवारीच्या पात्यानं जिंकल्या जात नाही. तलवारीच्या पात्याला एकदा बुद्धीची धार लागली की लढाया जिंकणं सोपं होतं. आणि शिवाजी राजे मावळे घेऊन शांत राहिले, पण खान शांत राहिला नाही. खान जे निघाला तुळजापुराकडे, आणि खानानं त्या तुळजापुराला वेढा दिला आणि मंदिरं पाडायला सुरुवात केली. तुळजापूरच्या देवीवर घाव घालणार, पण हे ज्या वेळेस तुळजापूरच्या पुजाऱ्याला कळलं त्यावेळेस देवीची मूर्ती काढून बाजूला ठेवली. खानानं तुळजापूरला ऐकलं गेल्याबरोबर गोंधळी गोंधळी नावी आंबेची गोंधळी, गोंधळी गोंधळी आंबे आंबेची गोंधळी, गोंधळी गोंधळी आंबे आंबेची गोंधळी, गोंधळी गोंधळी आंबे आंबेची गोंधळी. आणि हा आवाज खानाच्या कानावर गेला. आणि आवाज ऐकल्याबरोबर खानानं त्या तुळजापुराला कत्तलखाना उघडला. तुळजापुराला नंगा नाच केला, हिंदूला देव ठेवला नाही. आणि हे सगळे देव गेले कुठं म्हणाल तर हे सगळे देव शिवाजी राजाकडं. आणि खान शिवाजी राजे बाहेर निघत नाही म्हणून जे निघाला, आणि खानाचा मोर्चा आता पंढरपुराकडे आला. आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर खानानं तिथं सुद्धा ऐकलं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, सुकृताची जोडी म्हणा विठ्ठले आवडे, तो हा विठ्ठले आवडे, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा. आणि हा आवाज ऐकला खानानं पंढरपूरला नंगा नाच केला. तरी शिवाजी राजे बाहेर येत नाही पाहून प्रजेला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि खान वाई मार्गे निघाला. त्यावेळेस शिवाजी राजावर संकट आलं. त्यावेळेस शिवाजी राजावर संकट आलं, देशावर आलं, प्रजेचे हाल व्हायला लागले. आणि घरामध्ये आपल्या पत्नीनं ही लोकीची यात्रा संपवली. आणि त्यावेळेस आई साहेबाची रजा घेतली आणि शिवाजी राजे प्रतापगडाकडे निघाले. खानाला कळून चुकलं 40,000 60,000 फौजेचा धनी. आणि खानानं शिवाजी राजाला पकडण्याकरता निघत निघत वाही मार्गे, आणि शिवाजी राजानं युक्ती केली, वकील पाठवला. आणि शिवाजी राजे शरण येत आहे, पण खान साहेब तुमची आम्हाला भीती वाटती. खान कमजोर झाला, दाढीवर हात फिरत ओ चिव्हा शिवाजी हसायला लागला. आणि भेटीची वेळ ठरल्या गेली.
प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभारला गेला आणि दोघाचा वकील कृष्णाजी भास्कर आणि खानाचा वकील येतानी निशस्त्र यायचं, सोबतीला कोणी नको आणि खानाची वेळ ठरली भेटीची राजाची आणि भेटीला येतात कृष्णाजी भास्कर आणि शिवाजी राजाचा वकील सय्यद बंडा आणि जीवा महाले. खान आला, या राजे. भेट ठरली, आलिंगन दिलं गेलं आणि खानाने दगा करायला सुरुवात केली. राजाच्या मुंडीला बगलेमध्ये दालव्या गेलं, कट्यारीचा वार केला. शिवाजी राजे आपल्या वाघनक्या काढल्या आणि शानाच्या पोटात बिचवा खुपसला आणि खानाचा कोथळा बाहेर पाडला आणि तेवढ्यामध्ये खान दगा दगा करत पळायला लागला. पण सय्यद बंडा शिवाजी राजावर वार करणार तेवढा जीवा महाले उधार झाला आणि एका वारामध्ये सय्यद बंडाचा हात धडा वेगळा केला. खासाचं संभाजी कावजीनं मुंडकं छाटलं गेलं आणि हिंदूचा विजय झाला. 7,000 फौजेसह आलेला खान निशस्त्र एकटा केला. आणला नाही, आला नाही, आणल्या गेला आणि एका मिनिटात शिवाजी राजानं संपवला. देशाच्या कामी आले म्हणून धन्यता. विठ्ठला धन्य आम्ही जन्मालो. देवाच्या कामी आले धन्यता हनुमंतराया. देशाच्या कामी आले छत्रपती शिवाजी महाराज धन्यता. विठ्ठला शिवा काशीतला धन्यता. बाजीप्रभू देशपांडेला धन्यता. खानाचा वध झाल्याच्या नंतर थोडी विश्रांती घ्यावी म्हणून शिवाजी राजे पन्हाळगडाकडे गेले. निवांत ठिकाण पाहिलं विश्रांती घ्यावा म्हणून. आणि ही बातमी सिद्धी जोहरला समजली. खानाचा वध झाल्याच्या नंतर फाजल खान चौतळलेला होता आणि ही बातमी कळाल्याबरोबर त्या सिद्धी जोहरनं पन्हाळगडाला वेढा दिला आणि शिवाजी राजानं कटकारस्थान ओळखलं. पण शिवाजी राजाला वाटलं 2 महिन्यामध्ये पावसाळा तोंडावर आला. सिद्धी जोहर वेढा थोडा शीतळ केला की आपण इथून निष्ठून जाऊ. पण सिद्धी जोहरनं पावसाळा येताच आणखीन पहारा कडक केला आणि राजाने ओळखलं. हुबेहूब शिवाजी राजा सारखा दिसणारा शिवा काशीत बोलवून घेतलं. सांगितलं माझं रूप तुम्हाला घ्या, तुमचं रूप मला द्या. एका शब्दामध्ये शिवाजी काशीत तयार झाला. पण राजानं विचारलं धन्यता का? न होणार काम जो करतो त्याला धन्यता आहे. देशाचा दास होतो त्याला धन्यता आहे. अरे तू हे करणार आहे पण तुला माहिती का तू मृत्यूच्या तोंडात जाणार आहे. त्यावेळेस शिवाकाशीचे उद्गार निघाले. शिवाकाशीत म्हणून जन्माला आलो याच्यात नवल नाही, पण शिवाजी राजे म्हणून मरणारे याच्यापेक्षा माझं भाग्य कोणतं आहे दुसरं. म्हणून धन्यता आहे. विठ्ठला विठ्ठला 2 पालख्या सजवल्या गेल्या. पालख्या सजवल्या गेल्या. एका पालखीमध्ये शिवाजी राजे आणि निवडक मावळे आणि एका पालखीमध्ये शिवा बसलेला आहे. आणि ही बातमी कळली शिवा भाग गया. कहां गया? जमीन खा गई या आसमान खा गया. आणि सिद्धी जोहरचं सैन्य पाठलाग करायला लागलं. शिवाजी राजे निसटले आणि शिवा काशीची पालखी पकडल्या गेली. सिद्धेश्वर समोर हजर केली. कोण आहे तो? तेवढ्यामध्ये फाजल खान आला
मैं शिवाजी राजा हूं. ज्या वेळेस अफजल खानाला मारलं त्यावेळेस शिवाजी राजावर वार झालता आणि फाजल खाननं शिवाजी राजाला पाहिलं होतं. तो सिद्धी जवाहरला म्हणायला लागला, ये शिवाजी राजा नहीं है, मैंने खुद उसको देखा है, ये शिवा सच बोल नहीं तो मारा जाएगा. अरे शिवा म्हणून जरी पकडला गेला असलो पण शिवाजी राजा म्हणून मरतो हे भाग्य म्हणून धन्यता आहे. विठाला 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 तिकडं शिवा काशी देशाच्या कामी आला म्हणून आजही नाव घेतलं जातं. धन्य आम्ही जन्मालो. इकडं शिवाजी राजे, बांदल सेना आणि बाजी प्रभू देशपांडे. पहाटे पहाटे सिद्धी जोहरच्या सैन्यानं पांढरपाणी ओढ्यावर पाठलाग केला आणि ओळखलं बांदल सेनेनं गनिम चालून येतोय. राजे तुम्ही जा, तुम्ही विशाळगड जवळ करा. नाही, राजे म्हणायला लागले तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. असं नाही राजे, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे ना. हा करता करता गडावर पोहोचताच तोफेचे आवाज करा. तोपर्यंत मी गनिमाला या ठिकाणी रोखून धरतो. आणि बाजी प्रभू देशपांडे जीवावर उधार झाले. तुकड्या नेमल्या गेल्या. निवडक सैन्यासह मुघलांच्या सैन्यानं आक्रमण केलं. त्या घोडकिंडीमध्ये का घोडकिंड, एक घोडा जाईन एवढी जागा होती. तिचं नंतर नाव झालं पावनखिंड. तुंबळ युद्ध झालं आणि तेवढ्यामध्ये बाजी मरत नाही हे पाहून सिद्धी जोहरचा क्रोध खवळला आणि त्याने एका बंदूकधारीला बोलवलं आणि सांगितलं त्याला ठार कर. त्यावेळेस बंदूकधारी बंदूक धरून उभा राहिला. अरे मारना, अरे गोली चलाना. तो म्हणे किस पे गोली चलाओ, यहाँ सब बाजी ही बाजी दिख रहे. कौन सा है बाजी? अरे जो सबसे ज्यादा लाल है वही बाजी है. नेम धरला, नीतीनं घाला घातला. गोळी बाजी प्रभूच्या कंठात शिरलीन धरणीला पडल्या गेले. धरणीला पडल्या गेले आणि तेवढ्यामध्ये तोफाचा आवाज झाला. देशाच्या कामी आले म्हणून धन्य धन्य बाजी प्रभू देशपांडे. धन्य धन्य त्याची भक्ती. विठाला 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 धन्य आम्ही जन्मालो. देवाचे दास व्हा, देशाची जात व्हा. तह झाला मिर्झा राजा सोबत राजाचा आणि तह झाल्याच्या नंतर घेतलेले 23 किल्ले दिले. विकोद्या थोडा 23 किल्ले दिले आणि दिल्याच्या नंतर त्याच्यात कोंडाणा होता. आई साहेब म्हणल्या शिवाजी राजे हा कोंडाणा जर स्वराज्यात असला तर शोभून दिसेल. आणि शिवाजी राजानं कोंडाणा सर करण्याचं ठरवलं. आणि तेवढ्यामध्ये तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले. पत्रिकाचा स्वीकार केला. तानाजी तुमच्या मुलाच्या लग्नाला आम्ही नाही येऊ शकत. काय झालं राजे, काही चुकलं का? नाही, आम्ही कोंडाणा सर करायला जाणार. त्यावेळेस तानाजी मालुसऱ्याचे उद्गार निघाले. धन्यता का? हा तानाजी जिवंत असताना तुम्ही कोंडाणा सर करायला जाणार, मग हा तानाजी काय कामाचा? नाही तानाजी, तुमच्या मुलाचं लग्न तोंडावर आलं त्यावेळेस तान्हाजीचे उद्गार निघले. आधी लगीन हे उद्गार तानाजीचे निघाले आणि तानाजीनं कोंडाणा सर करायचं ठरवलं. का? धन्यता.
माहिती काढण्याकरता सुभेदार तानाजी मालुसरे गोंधळाचे रूप धारण केलं आणि गोंधळ घातला. गोंधळी गोंधळी आम्ही आंबेची गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंबेची गोंधळी. 5 घाला देऊ तुमच्या गोंधळाला, 5 घाला देऊ तुमच्या गोंधळाला. आणि त्या कोंडाण्याची माहिती काढली आणि निवडक मावळ्यासह स्वतःचा भाऊ सूर्याजी आणि शेलार मामा कोंडाणा सर करण्याची मोहीम चालू झाली. अष्टमीच्या रात्री कोंडाणा सर करायचं ठरवलं. यशवंती नावाची घोरपड सोबतीला आणि तानाजी निघाल्याच्या नंतर अपशकुन झाला. आवक्षण करताना दिवा विजला गेला, आंब्याची डहाळी तुटून पडली, पण तानाजी डगमगला नाही. देशाच्या कामी आले, अनेक जन्माला आले, पण एक असा जन्माला आला, स्वतःच्या मुलाचं लग्न पाठीमागे ठेवलं आणि कोंडाणा सर केला म्हणून धन्यता. आणि मध्यरात्री कोंडाण्यावर आक्रमण केल्या गेलं. मशालीचा नाद चालू झाला, नंग्या तलवारी फिरायला लागल्या, कोण कोणाला कापतो कळत नाही, रक्ताच्या चिरकंड्या उडायला लागल्या, चराचर मुंडकी कापायला लागली. आणि तेवढ्यामध्ये 35 वर्ष वयाचा उदयभान आणि तानाजी मालुसरे दोघांची झुंज चालू झाली, वार व्हायला लागले. इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर बघाला, अंगावर झेली वाराला, झेली वाराला रे हाजी, झेली वाराला रे हाजी, झेली वाराला रे हाजी. सगळ्या अंगाला रक्मा झाल्या, अंगातून रक्ताच्या धारा व्हायला लागल्या. आणि तेवढ्यामध्ये उदयभानच्या जबर हल्ल्याला, उदयभानच्या जबर हल्ल्याला तानाजीचा हात उडविला, हात उडविला रे हाजी, हात उडविला रे हाजी, हात उडविला रे हाजी. ढाल तुटल्या गेली. तानाजीनं काय केलं? चला गुंडाळीला हाताला, चला गुंडाळीला हाताला, त्याच्यावर झेली वाराला, झेली वाराला रे हाजी, झेली वाराला रे हाजी, झेली वाराला रे हाजी. पण उदयभानचं पारड भारी भरायला लागलं आणि तानाजी मालुसरे रक्ताच्या थारुड्यात पडल्या गेला. बातमी पसरली, मावळे पडायला लागले. स्वतःच्या भावाला रक्ताच्या थारुड्यात पाहिलं. सूर्याजीनं काय झालं? सूर्याजी झाला थंडगार, आता तली गळली तलवार, मायेचा फुटला बाजार, फुटला बाजार रे हाजी, फुटला बाजार रे हाजी, फुटला बाजार रे हाजी. पण वेळ धरत बसण्याची नव्हती. गडावरला दोर कापून टाकला. रे भित्र्या बाबूसाई सारखं पळता काय? एकतर गडावरून उडी टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. आणि पुन्हा गर्जना झाली, हर हर महादेव, हर हर महादेव. आणि पुन्हा कापाकापी चालू झाली. आणि तेवढ्यामध्ये उदयभान सुभेदार तानाजी मालुसरे लाट मारणार हे शेलार मामानं पाहिलं. आणि काय केलं शेलार मामानं? मामानं मारलं उठाना. मामानं मारलं उठानाला. आणि शेलार मामानं एका गावामध्ये उदयभानला ठार केलं. इकडं शिवाजी राजे तानाजी मालुसरे आणण्याकरता पालखी सजवल्या गेली. ज्या पालखीत तानाजीला आणणार त्या पालखीमध्ये देह ठेवण्यात आला.
अरे महाराष्ट्राचा पालनहान करणारा राजा रडायला लागला. गड आला पण सिंह गेला का? धन्यता, धन्य धन्य तान्हाजी मालुसरे देशाच्या कामी आले म्हणून धन्यता. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्हाला देह मिळाला देवाच्या कामी या आणि देशाच्या कामी या. विठ्ठल विठ्ठल देवाच्या कामी येण्याकरता पूर्वजन्मीचं पुण्य लागत आहे आणि देशाच्या कामी येण्याकरता पूर्वजन्मीचं पुण्य लागत आहे. कोणलाही देवाच्या कामी येता येत नाही आणि कोणलाही देशाच्या कामी येता येत नाही. विठ्ठल 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 म्हणून नाही देवाच्या कामी आला नाही देशाच्या कामी आला. पण आपल्या देशाचे जवान, आपल्या देशाचं पोलीस डिपार्टमेंट आणि आपल्या देशासाठी अमर झालेले योद्धे, राजे, महाराजे यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथी आपण साजऱ्या केल्या पाहिजे. कारण जन्माला आलो या भारत मातेचं ऋण आहे आपल्यावर. नाही देवाच्या नाही देशाच्या कामी आला तर या भारत मातेला म्हणलं पाहिजे सबसे पहले और वादा कुछ नहीं, हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान दे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान दे ए वतन तेरे लिए। तू मेरा दरबार, तू मेरा दरबार, तू मेरा अभिमान है ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है। हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान दे ए वतन तेरे लिए। तेरी गलियों में चलाकर नफरतों की गोलियां लूटते हैं कुछ लुटेरे, दुल्हनों की गोलियां लूट रहे हैं आप अपने लहू पे हो, खेलते हैं बेखबर अपने लहू से होलियां। हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान दे ए वतन तेरे लिए। ला 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 धन्य आमी दरबारो दास गे भोगाल भालो, धन्य आमी दरबारो दास गे भोगाल भालो। आयुष्य तुम्हाला साधन म्हणून मिळालं. हे आयुष्य जे मिळालं ना हे काहीतरी करण्याकरता मिळालं. मग या साधनाचा फायदा घ्या आणि जीवनामध्ये काहीतरी पदवी घ्या. ही अभंगाच्या 3ऱ्या चरणात आयुष्याच्या साधने हे आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने,
पुरुषाच्या साधने विकोड्या सचितानंद पदवी घेणे आयुष्य मिळाला देह मिळाला देवाच्या देशाच्या फायदा घ्या साधन म्हणून मिळालेलं आहे काहीतरी पदवी घ्या मग जे देशाच्या कामी आले सुभेदार तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे शिवा काशीद प्रतापराव गुजर पहिलं नाव होतं उद्धवजी नंतर किताब दिला प्रतापराव गुजर देशाच्या कामी आले आयुष्याचा फायदा घेतला निस्त संभाजी राजे नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पदवी देशाच्या कामी आले पदवी धर्मवीर पदवी विठाला विठाला धर्मवीर संभाजी महाराज जीवनामध्ये एकही लढाई हरले नाही आणि ज्या औरंगजेबानं सगळ्याला परेशान केलं त्या औरंगजेबाला कमी वयात डोक्या वडली पगडी खाली उतरणारा लावणारा एकच राजा तो म्हणजे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। अनेक राजे जन्माला आले पण महाराज झाले नाही आणि अनेक संत जन्माला आले पण राजे झाले नाही एकच संत असा जन्माला आला योग्याची माऊली साधकाचा मायबाप माऊली ज्ञानेश्वर महाराज यांना राजाची पदवी लागली आणि एकच महाराज राजे असे जन्माला आले त्यांना महाराज पदवी लागली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एकच राजा इथे जन्माला सोनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्माला सोनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्माला सोनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्माला सोनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर तर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर आपल्या निगड्याचा देवर कैते साथी वार झेलले आपल्या निगड्याचा देवर प्राणपणाने लढले माऊली प्राणपणाने लढले करू सगळा राजावर राजावर माझ्या देवाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्माला सोनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्माला सोनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर शिवाजी राजे तलवारीच्या पात्यावर स्वराज्य निर्माण केलं मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले गेले ठार मोठे मोठे ते सरदार त्यांनी किती गेले ठार जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार जय जय भवानी होऊन उचलिले
नदीच माघारी चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार जाते शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार तळपत्या बिजलीचा अवतार देशावरती बेलावा देशावरती बेलावा चमके शिवबाची तलवार छत्रपती शिवाजी महाराज की चौथं कीर्तन आहे. आवाज बसला सकाळपासून. आमच्या परिसरात 3 कार्यक्रम झाले. नारदाच्या गाजवर खोटं नाही सांगणार गुरुजी. चौथा कार्यक्रम आहे आणि तसे दररोज चालू आहे. काहीला शिवजयंती तारीख भेटली नाही, पहिली घेतली आणि कीर्तनामध्ये कधीच इतरत्र विषय सांगत नाही. सचिन भाईला माहिती आहे मी अभंगाच्या व्यतिरिक्त बोलतच नाही, दुसरं अजिबात नाही. मुद्द्याचंच बोलायचं. समाज ज्याच्यासाठी आलेला राहतो तेच सांगितलं पाहिजे. बघा आईच्या माईच्या गोष्टी सांगून तुम्हाला नादी लावायचं आणि घरी रडता आणि इथं रडता. कीर्तनात रडायला लावायचं, इमोशनल करायचं. कशा करताना अजिबात नाही. घरी पहिले रडत असतो मी आणि इथं येऊन आई सांगायची, माय सांगायचा, बाप सांगायचा आणि कळतं का लोकाला किती सुधारले. सांगून सुधारत नाही लोक अजिबात. सांगितलं मी तुम्हाला पूर्वी हे जीव लावा जरी म्हणलो आम्ही आई वडिलाला, तुम्ही लावत्यानं याची काही गॅरंटी नाही. बरं लावत्याने याची गॅरंटी नाही, ते तसे असले पाहिजे. एका जणाला कीर्तनात सांगितलं आई बापच मग तो एक कीर्तन झाल्याबरोबर त्यांना मग मनगड धरलं. ते कोणते आई बाप मी सांगितले. ते थांब सांगायला काय लागत तुला. माझ्या बापान मागून बायको केली आणि सगळी प्रॉपर्टी त्या पोराच्या नावावर केली, मग त्याला जीव लवकरी. म्हणलं नाही सांगायचो इथून पुढं, नाही सांगायचो. अहो काय सांगा तुम्हाला प्रसंगी विनोद तर करीतच नाही मी कीर्तनात. आज शिवजयंती होती, त्या विषयावर बोलणं गरजेचं होतं म्हणून त्याच विषय. बाकी बोलत नाही. अभंग जर असला सप्ताह त्याच्यावरच बोलणार, काला त्याच्यावरच. विठाला 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 एकदा भजन करा सगळे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 देव देश शूर आणि वीर 3 चरणाचा धावत्या वेळेमध्ये तुम्हाला शिवचरित्राच्या आधारे थोडा थोडा आधार सांगितला. परत एकदा ज्यांनी सेवा दिली सचिन भैया, त्यांचं मित्रमंडळ, गावातील प्रतिष्ठित मंडळी, आमचे गुरुजी, सर्वांना धन्यवाद देतो. गावातील आमचे भजनी मंडळ, हा सर धन्यवाद. शिव छत्रपती स्मारक मित्रमंडळ जेहूर, अध्यक्ष बाळू रावसाहेब पवार, उपाध्यक्ष सचिन म्हस्के, सचिव शरद पाटील पवार, भरत बाळू जाधव, सदस्य थोडस अक्षर वळखाना सांगा पवारच आहे, निखिल बाळू खैरनार, समाधान, विनोद सीताराम शिंदे, रवी राधाकिशन जाधव, हर्षल दवंगी, संदीप शिवराम पवार, ऋषिकेश दादासाहेब थेटे, या सर्व तरुण मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांच्या हातून असंच कार्य घडो. आता मी नवीन असल्यामुळं नाव घेण्यात जरी चूक झाली तर समजून घ्या तुम्ही, थोडंसं होतच राहतं आहे का नाही. ते तुम्ही शिकेल नाही, 10वी 3दा नापास होईल. 5 झालो असतो गुरुजी तर शाळाच नाही केली. 4 घंटे शाळा करायची, मधल्या सुट्टीतून खिडकीतून दप्तर द्यायचं, शिकून घ्या सर म्हणून इथे येऊन माय पोरं बिघडू राहिला. एका पोराला बाहेर पाठायचं, दप्तर द्यायचं आणि सर येऊ का, जाय घरी, माथ्यावर येऊन बसायचं. शाळा सुटली का
पोराबरोबर घरी जायचं. एक दिवस पोरग दप्तर घेऊन गेला आणि मास्तर म्हणतो दररोज मी आल्यावरच जातो का, थांब आज नाही जायचं तुला. आणि लागला होमवर्क सुरू केला लिहायला, काढा वया आपल्या आपल्या. शेजारचे पोरं कुठं वया देते, तू का लिहित नाही, कुठं आहे दप्तर. हाणलं चांगलं आणि मग कीर्तनाकडे आलो. विठाला विठाला विठाला. तुम्ही जीवन जगत असताना असं जीवन जगा, तुम्ही गेल्याच्या नंतर तुमची पायवाट मागं राहिलं पाहिजे. तुका म्हणे पावटणी करो स्वर्गीची निशाणी. विकू टाका थोडा. देवाच्या कामी येण्याकरता, देशाच्या कामी येण्याकरता तुम्ही वर जाणार. देव काही विचारणार नाही तुम्हाला, विचारील ते फक्त तुमचं कर्म. अरे जाता न पूछे पाता न पूछे, न पूछे तेरा धर्मा, रब तेनु पूछे बंदे क्या था तेरा कर्मा. फरिश्तों को नहीं मिलता है वो जज्बा इंसानी, नशीबा साथ दे जिनका वही देते हैं कुर्बानी. आणि असा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. 18 पगड जातीचे मावळे एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या राजाचं गुणगान करताना शाहीर आई भवानीला वंदन करतो. आदिनमन करून जगदंबे, टाळी वाजा टाळी. आदिनमन करून जगदंबे, करून तुझ्या अंबे, करून तुझ्या अंबे, करून तुझ्या अंबे. पावर थापतून तुझ्याचा, पावर थापतून तुझ्याचा. हा महाराष्ट्राचा प्राण, हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभू जगात गुणगान गे, शिवप्रभू जगात गुणगान गे, शिवप्रभू जगात गुणगान गे. या महाराष्ट्राच्या मातीला ग्रहण लागल्या गेलं. मुघलांचं राज्य चालू झालं. निजामच्या, कुतुबशाह, आदिलशाह, शाहिस्ते खान, औरंगजेब, अफजल खान. त्यावेळेस जिजाईला चिंता पडली, काय होणार या देशाचं, काय होणार काही ब्राह्मणाचं. आणि त्या जिजाईने काय केलं, शिवाई देवीला साकडं घातलं. जिजाईने नवस भागा केला, जिजाईने नवस भागा केला. आयचा पुत्र रे देव मला, आयचा पुत्र रे देव मला. अर्पण कर्ण झाला, कर्ण झाला देहाती, कर्ण झाला देहाती, कर्ण झाला देहाती. आणि ती शिवाई देवी नवसाला पावली आणि शिवनेरी किल्ल्यावर एक रत्न जन्माला आलं. हिंदू धर्माचा कैवारी जन्माला आला. अवतार शिवाजीचा झाला, अवतार शिवाजीचा झाला, शिवाजीचा झाला देहाती, शिवाजीचा झाला देहाती, शिवाजीचा झाला देहाती. शिवाजी राजे लहानपणापासून शिवरायांच्या गोष्टी ऐकायला लागले. आणि वयाच्या 16व्या वर्षी अंगात रक्त सळसळायला लागलं. 18 पगड जातीचे मावळे एकत्र करून रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक केला गेला आणि हिंदवी स्वराज्याची गर्जना झाली. हर हर महादेव, हर हर महादेव.
पाहिलं तोरण बांधलं तोरणगडाला शिवाजीच्या पराक्रमाला शिवाजीच्या पराक्रमाला वैरान पळ लागे पळ लागे रागे हागे पळ लागे रागे हागे पळ लागे रागे हागे आणि शिवाजी राजाचा पराक्रम पाहून कैकान सोडलं प्राणाला कैकान सोडलं प्राणाला कैकान गाठलं दिल्लीला गाठ दिल्लीला गिरहारी गाठ दिल्लीला गिरहारी गाठ दिल्लीला गिरहारी शिवाजी राजे होते कसे म्हणाल तर भारदार छाती पिळदार बंद कपाळ शोधला माता शोभे जटा भारात भवानी बलवार माता शोभे जटा भारात भवानी बलवार औरंगजेबाचे घोडे जर पाणी पिण्याकरता गेले तर घोड्यानं पाणी पिऊ नये सैनिकानं म्हणावं अरे कमबक पाणी क्यों नहीं पी रहा है दूसऱ्या सैनिकानं म्हणावं इस घोड़े को पानी में शिवाजी दिखाई देता है आणि ह्या पराक्रमाच्या वार्ता दिल्लीला जायला लागल्या वार्तावर वार्ता दिल्लीला तोडलं बोटाला सगळ्यांचा भाग जिंकला काय करावं या शिवाजीला कैद करणं शिवाजी राजाला शिवाजी राजाला शिवाजी राजाला शिवाजी राजाला आणि शिवाजी राजाला कैद करण्याकरता मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान सोडलं अहमदनगर शहराला सोडलं अहमदनगर शहराला पुरंदरचा किल्ला गाठायला किल्ला गाठायला रे हारे किल्ला गाठायला रे हारे किल्ला गाठायला रे हारे किल्ला गाठायला रे हारे आणि त्या पुरंदरच्या किल्ल्यावर तोफा टाकल्या गेल्या मुघलांचं आक्रमण झालं आणि पुरंदरचा बुरुज ढासळला गेला त्या पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी हातामध्ये नंगी तलवार घेऊन मुघलावर तुटून पडलेला आहे अंगावर वार घ्यायला लागले इंच इंच जखमा अंगाला रक्ताने वीर भगनाला अंगावर झेली वाराला झेली वाराला झेली वाराला झेली वाराला आणि मुरारबाजी वीरगतीला प्राप्त झाला आणि तेवढ्यात एक तरुण जागी झाला उर्दोजी शिवाजी राजांना किताब दिला प्रतापराव गुजर आणि मिर्झा राजावर चालून गेला मिर्झा राजावर वार करणार अंगाला तलवार लागल्या गेली भाले लागल्या गेली कैद केल्या गेलं कोण तू अरे कुणाचा सैनिक आहे त्या तरुणाचे उद्गार निघाले मी ज्याचा सैनिक आहे ना त्याची कीर्ती सारे जगताला हर हर महादेव
राजा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार तर राक्षसांचा करुणी संहार करणी मातेचा तू केला उद्धार जय देव जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया तू सामर्थ्यवंत आवडती बळ तू केली जिवंत राजा तू निवंत कांडला राजा तू योगी निवंत जय देव जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया शक्ती उन्नीचा अधिकारी तुझ्या तूचा सज्जनारी शोधूची नाम संकट हारी कवी सुभाजी वारी जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाल वंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर भारत माता की ज्यांनी सुंदर मृदंग वाजवला आरती पहिल्यांदा ऐकली असेल काही मनाला वाटून द्या टाळ्या वाजाना जरा तुम्हाला समजत नाही की मनाला टाळ्या कोण वाजित नाही माहिती का ज्याला राग असला का खुन्नस ती नाही वाजित आणि ज्याला आनंद झाला ते टाळ्या वाजित शेजारीचं पोरग पास झालं का बोट मोडीतील स्वतःचं भक्कल पास झालं तरी टाळ्या पिढी वाटीत तसं सवतीतल्या लेकरांनी नाही केलं पाहिजे टाळ्या वाजायला पाहिजे नव्हत्या तुम्ही पवाडा झाल्याबरोबर माझ्यासाठी नका वाजवू आम्हाला रोजच टाळ्या रोजच हारे पण ज्या राजाची जयंती त्याच्यासाठी तर वाजायला पाहिजे नव्हत्या आज होणं वाटाणा वाजव ज्याने गोड असा मृदंग वाजवला साथ दिली महाराजांनी मैकवर आमचे वेणेकरी बाबा दोन्ही मैकवरले महाराज ज्यांची उत्कृष्ट अशी सिस्टम आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांनी 2 तास चित्रीकरण केलं आमचे शूटिंगवाले भाऊ तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद बरं का क्या कैद करून घेतलं तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये पीटी मास्तर सोबदार बाबा हे 2 छोटे वारकरी यांना सुद्धा काबतलेच आहे ना जीव लावाजा सापडत नाही पोरं व्हायला काय करता लग्नच होऊन नाही राहिले असो होणार आहे तुम्ही धर्मकार्यात राहा होणार आहे कोण म्हणतं होत नाही गुंटाभर जमीन नसून द्या पोटापुरती नोकरी असू द्या देतीन फक्त संस्कार पाहिजे जीवनामध्ये चांगल्याची संगत करा चांगलं व्हा मोठं व्हा हेवे दावे इसरा हे कशाकरता साजरे करायचे आपल्याला सोहळे भजन कीर्तन कशासाठी माणसात माणूस येण्यासाठी आहे जे आपल्याला जमलं नाही ते शेजाऱ्याच्या मुलाकडून करून घ्या त्याच्यात जमलं नाही पाहुण्याच्या मुलाकडून करून घ्या नाही एवढं जमलं तर करणाराच्या तांगड्या ओढू नका 200 मुलं गुरुजी माझ्याकडे शिकायला आहे अजून 1 रुपयाचं चरित्राला डाग नाही फी नाही घेतली मी विनामूल्य मुलं शिकवतो हेच काय तुमच्या गावात सोडू द्या खोटं जर असलं तर नारदाच्या गादीवर सांगतो महाराष्ट्रात कीर्तन करणार नाही मला सुद्धा 2 मुलं आहे गुरुजी उच्च शिक्षित आहे महाराज तुम्ही म्हणजे खरं सांगतो का खोटं खरंच सांगतो खोटं नाही सांगत आणि हे सांगून मला काही डायरी विकायची नाही कॅलेंडर विकायचे नाही माळ विकायची नाही काही मागायचं नाही याचा अर्थ असा नाही तुम्ही देऊ नये असं बी नाही त्याच्यावर तुम्ही विचार करायचा आमचे लहाने महाराज आहे मधुकर महाराज इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर ICM कॉलेजला शिक्षक लेक्चरर आहे आणि मृदंग वाजवतात लहाने चिरंजीव
आणि मोठे चिरंजीवी भास्कर महाराज कीर्तनकार आहे, गायक गायन तर तुम्ही ऐकलं, कीर्तन सुद्धा एकदम सुंदर, आणि ते सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनियरच आहे आणि शिक्षक आहे. परमार्थ आणि शिक्षण, परमार्थ करताना हे का सांगितलं का हा गैरसमज आहे सगळ्याचा, याच्या नादी लागल्यावर ते जमत नाही, ते जमत हा त्याचा पुरावा आहे, खोटं सांगत नाही महाराज. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असला, सर्वांची जाहीर माफी मागतो. मला सेवा दिली, कोटी कोटी धन्यवाद. परत मला बोलावं असं माझं म्हणणं नाही. तुम्ही जर मला परत बोलिलं तर मी पुन्हा येईन, बोलिलं तर मी पुन्हा. पण तुम्ही म्हणशान आमच्या मनोर आहे, तुला आणायचं का नाही आणायचं. असो, सिस्टमवाले, चित्रीकरणवाले, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सेवा संपली असं जाहीर करतो. लगेच निघणारे आम्ही 4 कार्यक्रम झाले, दमून गेलो महाराज. तुम्ही म्हणशान का ह्याला सांगतो, तुला कोण सांगितले करायचे 4? पोरं घरचे, सगळं घरचं, बराच धंदा चालू तो वाईलीने गेले ते, जे त्याला सेपरेट द्यावं लागत. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, खाली वाचा ना, खाली वाचा ना. म्हणजे तुला सूचना ऐकल्या थांबा 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 थांबा. तुम्ही एवढे अर्जंट उठले तर जय विठ्ठलसाठी उठले का घरी जायला उठले? घरी जायला उठले ना तर पुढल्या वर्षी शिवजयंती करूच नका, तुम्ही करूच नका. नारदाच्या गादीवर कीर्तनकार उभा आहे आणि तुम्ही उठता म्हणजे आम्हाला पागालाच गिनती काढतात काय तुम्ही? का पैशांना रोजान लावेल ठरून येईल समजा. आणि काय केलं तुम्ही शिवजयंती साजरी करून आतापर्यंत, आणि कशा करता तुम्हाला जर हे कळतच नाही तर करू नका तुम्ही हे कार्यक्रम. मा राग आला मला बोलू नका. दुसऱ्या बारीन जर नाही आलो मी समजन तुम्हाला राग आला, परमार्थ कळत नाही, आणि बोललेत मी समजन माझ्या बोलण्यामुळे सुधारले. दोन्हीतून कोणतं ठरवा? एक परमार्थ जर माणूस बोलला तर एक सुधारतो, नाही तर बिघडतो. जो सुधारला त्याची कीर्ती होती, आणि जो बिघडला त्याचा विनाश होतो. काय उठले तुम्ही अर्जंट? जशी शेजाऱ्याची मारामारी लागली कुठं एवढे अर्जंट झाली. तुम्हाला आता लोक असं वाटलं माझ्या अंदाजानं का कोण पागल धरून आणला का नाही याचं चिंता झाली. याची बडबड संपली, गेला तर पाकिट द्यायचं आणि काढून द्यायचं, देऊ बी नका ना. जर म्हणलो काही महाराष्ट्रात कीर्तन नाही करायचं. अरे 200 पोरं शिकले, रुपयाला हात नाही लावला. बोलायचं काम नाही, कारण सांगतो 4थं कीर्तन करायला तुमच्याला तिथून मी रोड नाही इथं आलेलो आहे, आणि तुम्ही शेवटची ज्ञानदेव तुकाराम व्हायच्या आत उठाता. काय केलं आतापर्यंत परमार्थ करून तुम्ही? कमीत कमी इथून पुढं तरी असं करू नका कोणाच्याच कीर्तनात. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, धन्यवाद महाराज. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी सह्याद्रीच्या कड्याकापारातून स्वतःच्या जीवनाचे राख रांगोळी करून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा रयतेचा जाणता राजा मान्य छत्रपती शिवाजी महाराज, आणि अशा रत्नाला आपल्या पवित्र अशा कुशीमध्ये 9 महिने 9 दिवस वाढवून संस्कारमय शिक्षण देऊन रयतेच्या कल्याणासाठी जो हिरा घडवला, अशा असणाऱ्या आमच्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना या ठिकाणी प्रथम वंदन करतो. आणि अशा थोर महात्म्याच्या, अशा थोर राजाच्या शिवजन्म सोहळ्यानिमित्तानं आज खरोखरच आपल्याला अतिशय